गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, झाल्या का झोपी? मी अजून आतरुणातच आहे बरं का. आणि मला भयानक सपन पडलंय ना, तेच तुमच्या संग शेअर करायचे आहे. अहो आता सगळ्यालाच माहिती आहे लग्न सरायचे दिवस आले तर ज्यांचे लग्न होय ना तर ते लय धडपड करायले तर ह्या वर्षी बी लग्न होतंय का नाही, होतंय का नाही, होतंय का नाही. आण गोड लागना ना पाणी गोड लागना. पण सपन मला का तसलं पडायलंय? हे एक विषय गंभीर आहे ना. नाही तसं हाय माझी बी मित्रमंडळी बिना लग्नाची तडपायलेली. 35-40 वय होती यायले पण लग्न काय व्हायना. त्यांच्याबद्दल हाय व विचार मनामध्ये, ह्या वर्षी तरी व्हायला पाहिजे राव. कशी ना कशी भेटायला पाहिजे. माहीत नाही आता त्यांचे कर्म त्यांच्या संग, पण सपन मला का पडायलंय उगाच रिकाम्या राणी घेण्याने देण्याचं. हाय का नाही उगाच हे ताप डोक्याला. ज्याचं झालंय त्याला बी, ज्याचं व्हाय नाही त्याला बी. काय बोला असं पण काय पडलंय ते तर सांगायचंच राहून चाललंय. अहो मी अशीच एक मुलगी बघून दिली या माझ्या ओळखीच्या मुलाला, आणि मस्त वाजून गाजून लग्न बिग्न चालू आहे धूमधडाक्यात. नाच गाणे मी बी आहे त्याच्यात. माझ्या नवऱ्याला घेऊन गेले आणि मस्त एन्जॉय करायला आम्ही. काय चालू आहे, मी ज्या पोराला पोरगी बघून दिली का त्या पोराची ते काय म्हणते ते पहिलं प्रेमच आलं या 2 लेकराई संग. तू लग्न कसा काय करायला दुसरी संग म्हणून. मी कुठं जाऊ, मी काय करू, मला तुझ्याशिवाय अजिबात जमत नाही. मी माझ्या नवऱ्याच्या घरी आहे पण माझ्या हृदयात तूच हाय सण असलं काय काय म्हणायली आहे. आणि त्या पोराचा म्हणजे पोराच्या बहिणीचा नवरा पोलीस हाया तरी बी त्याचं काहीच चलं नाही. कायचं आलंय माय. जी पोरगी मी बघून दिली का त्याला तिकडलं वराड नुसतं झोडून काढायलंय आम्हाला. मला तर नुसतं लयच मारायले तर जेलमध्ये टाकलंय. आणि पुन्हा एवढी भानगड वाढली आणि पुन्हा चिवच आलाय. मला लय अवघड झालंय. नुसतं घामा गरज झाली मी आणि झोपेतून उठले तर मग हे सपन आहे गे माय असं म्हणायले. काय सांगू तुम्हाला लय